एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात पाण्याच्या टाकीत जंत सापडले आणि काही तासांतच 12 मुली रुग्णालयात दाखल झाल्या। ही केवळ निष्काळजीपणाची घटना आहे की विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेकडे केलेलं जाणीवपूर्वक दुर्लक्ष? मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात MMITच्या मुलींच्या वसतिगृहात हा धक्कादायक प्रकार घडलाय। विद्यार्थिनींच्या मते अनेक आठवड्यांपासून पाणी पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त येत होतं। जानेवारीत तक्रार करूनही योग्य कारवाई झालीच नाही। 10 फेब्रुवारीला टाकीत काळे जंत दिसल्यानंतरही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे। 12 फेब्रुवारीच्या रात्री उलट्या, चक्कर, पोटदुखी आणि अशक्तपणामुळे 12 विद्यार्थिनींना लोहेगाव येथील साई श्रद्धा हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आलं। 9 जणींना डिस्चार्ज देण्यात आला असून 3 जणी निरीक्षणाखाली आहेत। विद्यार्थिनींचा दावा आहे की आपत्कालीन परिस्थितीतही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली नाही। रक्त तपासणी अहवाल त्वरित न दिल्याने संताप अधिक वाढला आहे। पोलिसांनी जबाब नोंदवले असले तरी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाहीये। प्रशासनाची चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र प्रश्न अजूनही कायम आहे। विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा न्यूज डॉट्स।